नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे कला अद्वैतला म्हणत असते, "चांदेकर, तू बस इथे, मी लगेच आले." तेव्हा अद्वैत म्हणतो, "नाही, नाही, मी नाही इथे थांबणार." आणि तो तिच्या मागे मागे येत असताना आता अद्वैतचा तोल जातो आणि तो पडणार. तेवढ्यातच कला त्याला सावरते आणि म्हणते की, "चांदेकर, काय झाले तुला? मगाशी मला डोळ्यात बघायला सांगत होतास आणि आता डिरेक्टली माझ्या गळ्यात पडतोयस. नक्की या आजारपणामुळे तुझ्या डोक्यावरती परिणाम झालाय की काय? जरा जास्तच रोमॅन्टिक वागायला लागलायस असं नाही वाटत का तुला?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "काय म्हणालीस? चल चल माझ्याबरोबर आणि बघ जरा आरशामध्ये स्वतःचं तोंड बघ. तुझ्याबरोबर आणि रोमॅन्टिक वागेन मी, असं वाटलंच कसं तुला?" तेव्हा इथे कला म्हणते, "मग काय मी तुझ्याबरोबर रोमॅन्टिक वागणार आहे?" तेव्हा इथे अद्वैत आता पडत असतो. तेवढ्यातच कला त्याला सावरत असताना आता तीसुद्धा इथे बेडवरती खाली पडते. तेव्हा कला म्हणत असते, "चांदेकर, अरे काय करतोयस तू?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "अगं माझा तोल गेला, पण तुला कळत नाही का? तू का माझ्यावरती पडलीस? तेव्हा इथे तू चान्स बघतेस की काय?" तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, काही बोलू नकोस, कळलं ना? मी तुला हात पकडायला गेले होते, तुझा तोल गेला तेव्हा, आणि तेव्हा मी सटकले आणि मीच पडली." तेव्हा इथे कला म्हणते, "चल मागे सरक, मागे सरक, चल आता शांतपणे बस इथे." तेव्हा अद्वैत म्हणत असतो, "हे बघ, माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेऊ नकोस, कळलं ना? माझ्या काळजी घेता घेता माझ्या जवळ यायचं नाही." तेव्हा कला म्हणत असते, "चांदेकर, हे तू काय बोलतोयस? स्वतःचं तोंड बघ आरशामध्ये. तुझ्या तुझ्या आजारपणाचा मी गैरफायदा घेईन असं अजिबात होणार नाही आहे. आता इथे शांतपणे बस आणि कॉफी थंड होते, आधी कॉफी घे, नंतर मी आता दुधाचा ग्लास घेऊन येते. दुधाचा ग्लास आणल्यानंतर त्याच्याबरोबर तुला औषधं घ्यायची आहेत आणि मोबाईलला हात तर अजिबातच लावायचा नाही, कळलं ना तुला?" तेव्हा इथे कला आता किचनमध्ये अद्वैतसाठी दुधाचा ग्लास घ्यायला येते. तेव्हा संगी म्हणते, "काय गं कले, काय झालं?" तेव्हा कला म्हणत असते की, "अशक्य आहे हा अद्वैत चांदेकर." तेव्हा इथे आता कला म्हणत असते, "चांदेकर, हे घे, दुधाचा ग्लास आणलाय, आता पटकन ही गोळी घे बरं आणि हे दूध संपवून टाक." तेव्हा अद्वैत म्हणतो, "नाही नाही, अजिबात नाही, मला दूध आवडत नाही, मी ते घेणारच नाही." तेव्हा कला म्हणते, "तुला आवडतं की नाही ते विचारत नाही आहे, तुला आता औषधांबरोबर दूध घ्यायचं आहे म्हणून मी तुझ्यासाठी आणलं आहे. तेव्हा आता पटकन तोंड बंद करायचं, ही गोळी घ्यायची आणि लगेच दूध प्यायचं, कळलं का तुला?" तेव्हा इथे चल आ कर. तेव्हा अद्वैत पटकन आ करतो. कला त्याच्या तोंडामध्ये गोळी टाकते आणि म्हणते, "हे घे, दूध घे आणि पिऊन टाक." तेव्हा अद्वैत म्हणतो, "अजिबात नाही, तुझी काही जबरदस्ती चालली आहे माझ्यावरती, मी अजिबात दूध पिणार नाही आहे, मला ते आवडतच नाही." तेव्हा इथे कला म्हणत असते, "चांदेकर, तुला हे दूध प्यावं लागेल, नाहीतर ॲसिडिटी होईल, आणि जर पुन्हा ॲसिडिटी झाली तर तुला त्रास होईल आणि मग ॲसिडिटी घालवण्यासाठी तुला पुन्हा औषधं घ्यावी लागतील. मग आता काय विचार करायचा आहे तो कर तू." तेव्हा अद्वैत म्हणतो, "नाही, अजिबात नाही, मी पिणारच नाही आहे दूध." तेव्हा इथे कला आता त्याचे हात बांधते. त्या हातांवरती आता घट्ट तिचा ढोपर लावून ठेवते आणि त्याचं नाक दाबून जबरदस्तीने दुधाचा ग्लास त्याच्या तोंडाला लावत असते. तेव्हा इथे आता संगीला खूप आश्चर्य वाटत असतं, कारण कला चांगली दमदाटी करत असते. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, "हे काय केलंस तू? तू माझं नाक दाबलंस." तेव्हा इथे कला म्हणते, "मग काय, असंच करायला पाहिजे तुझ्याबरोबर." तेव्हा अद्वैत म्हणतो, "तुला माहिती नाही आहे का मी आजारी आहे, माझ्यावरती जोर जबरदस्ती करू नको." तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, तुझ्याबरोबर ना असंच करायला पाहिजे, आणि तू जर आता माझं नाही ऐकलंस ना, तर जसं आई लहानपणी नयनाताईचं नाक दाबून तिला औषधं द्यायची ना, दूध प्यायला लावायची, तसंच मी तुझ्या बाबतीत करेन ना. तुझंसुद्धा नाक दाबून आहे ना, तुझ्या तोंडामध्ये हा दुधाचा ग्लास कोंबायला पाहिजे. आता घे बरं, नाहीतर मी सुद्धा तशीच वागेन." तेव्हा इथे अद्वैत आता घाबरतो आणि कलाच्या हातातून दुधाचा ग्लास लगेच घेतो. तेव्हा इथे अद्वैतला कला म्हणत असते की संपूर्ण दूध संपवायचं आहे, संपूर्ण, आणि दूध पिऊन झाल्यानंतर लगेचच त्याला म्हणते, "आता आराम कर." तेव्हा अद्वैत म्हणतो, "नाही, मी नाही आराम करणार." तेव्हा कला त्याचे दोन्ही पाय खेचते आणि म्हणते की, "झोप आता, झोप म्हणाले ना, हे बघ एसीसुद्धा चालू केलं आहे, आता डोळे बंद कर. मी आता इथे जेवण झाल्यानंतर तुला बरोबर जेवणासाठी खाली घेऊन जाईन, तेव्हाच फक्त उठायचं, कळलं तुला? आणि अजिबात मोबाईलला हातसुद्धा लावायचा नाही."
तेव्हा इथे आता कलाने दम दिल्यानंतर लगेचच इथे अद्वैत आपले डोळे जे उघडे असतात ते बंद करतो. तेव्हा इथे आता कला बाहेर आल्यानंतर संगी म्हणत असते, काय गं कले, हे काय केलंस तू? एवढी जोर जबरदस्ती केली जावई बापूंवरती, त्यांचं नाक दाबून त्यांना औषध घ्यायला लावलंस. तेव्हा कला म्हणते, आई अगं मग मी काय करू? हा काहीच ऐकत नाही माझं. आणि तुला माहिती आहे ना, आता तो आजारी आहे. औषध घेणं किती महत्त्वाचं आहे ते, पण त्याला ते कळेल तेव्हा ना. तेव्हा कला म्हणते, अगं पण तू पण त्यांना समजून घे ना. तू काय वाईट वागत नाही का? तुझ्यामध्ये काय सगळे चांगलेच गुण आहेत का? तेव्हा कला म्हणते, अगं तो किती माजुरडा आहे तुला नाही माहिती. तेव्हा संगी म्हणते, मी तुला त्यांच्याबद्दल विचार करायला सांगितला होता, तू केला की नाहीस? तेव्हा कला म्हणते, आई मी त्याच्याबरोबर आत्ताच भांडून आले, लगेच काय मी या विषयावरती बोलले नाही आहे. तेव्हा संगी म्हणते, हे बघ कले, तू किती नाही म्हणालीस ना, तरी तुमची गाठ ही अंबाबाईने स्वतः बांधली. त्याच्यामुळे ही गाठ कुणीही तोडण्याचा प्रयत्न करू नका. मी आत्ताच सांगते, जरी तुम्ही दोघांनी ही गाठ तोडण्याचा प्रयत्न केला ना, तरीसुद्धा मी ती तुटू देणार नाही. ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा इथे आता संगी बोलून झाल्यानंतर विरुद्ध दिशेने जात असते. ती म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे होतं आहे. त्याच्यानंतरला इथे कला उठलेली असते. हंतरून पांघरून उचलत असताना इथे आता सारखा सारखा अद्वैतचा फोन वाजत असतो. अद्वैत शांतपणे झोपलेला असतो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, आता हे काय? आता हे वर्मा का मला सारखे सारखे फोन करतायत. तेव्हा इथे अद्वैत आपला मोबाईल घेतो आणि बघत असतो की त्याच्यामध्ये वाजले तरी किती, तर 8 वाजलेले असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय 8 वाजले? अरे बापरे, किती उशीर झाला आहे, मला ऑफिसला सुद्धा जायचं आहे. तेव्हा इथे कला म्हणत असते, चांदेकर कुठे जायचं नाही आहेस तू, कालच तू डिस्चार्ज होऊन घरी आलं आहेस, कळलं ना. अजून तू पूर्णपणे बरा झालेला नाही आहेस. बरा झाल्याशिवाय मी तुला ऑफिसला जाऊ देणार नाही आहे. आता इथे गुपचूप बस आणि आराम कर. अजिबात ऑफिसला जायचं नाही आज, आत्ताच सांगते. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, तू गप्प बस. तू कोण आहेस मला थांबवणारी? मी जर ऑफिसला नाही गेलो तर किती नुकसान होईल तुला कळतंय का? तर खरे मला जावंच लागेल. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर अजून तू पूर्णपणे बरा झालेला नाही आहेस. अरे विकनेस किती आहे तुला, तू आराम कर बरं. हे बघ मी तुला बजावून सांगते, मी तुला जाऊ देणार नाही आहे ऑफिसला. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे बघ तुझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, एकतर मी ऑफिसला जातो, नाहीतर एकतर माझा लॅपटॉप इथे घेऊन ये. तेव्हा कला म्हणते, तुला लॅपटॉपसुद्धा मिळणार नाही आहे, नाहीतर तू दिवसभर काम करत राहशील आणि मग तुला खूप जास्त त्रास होईल. तू आता शांतपणे पड बरं. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, हे बघ तुला 2 ऑप्शन देतो, एकतर मी आता उठून ऑफिसला जाईन, नाहीतर एकतर लॅपटॉप घेऊन ये. आता बघ तुला काय हवं आहे ते. ऑफिसला नाही गेलो तरीसुद्धा मला घरून काम करावंच लागणार आहे, तुला माहिती आहे. तेव्हा कला म्हणते, अशक्य आहेस तू चांदेकर, कळते का तुला? बरं ठीक आहे, तू आराम कर, मी तुला लॅपटॉप आणून देते, आधी फ्रेश तर हो. तेव्हा अद्वैत म्हणतो, आधी कॉफी तर आण, तेव्हा फ्रेश होऊ ना. तेव्हा इथे कला म्हणते, ठीक आहे आणते. ती आता खाली येत असताना म्हणते, हा चांदेकर आहे ना, एक नंबरचा अशक्य आहे. कामाचा नुसता विचार त्याच्या मनात. आता इथे जर काम करत बसला तर हा बरा कधी होणार आहे. तर इथे कलाच्या डोक्यात एक आयडिया येते. तिथे वायफाय चालू असतो. तेव्हा इथे कला येते आणि वायफाय बंद करून टाकते. ती म्हणते की चला, असं तर माझं काय ऐकणार नाही आहे. काम करायला बसला आणि आता वायफाय बंद केला आहे, नेट चालणार थोडी आहे. मग कसा काम करतो आहेस ना, ते मी बघतेच तर. तेव्हा इथे कला आता त्याच्यासाठी कॉफी वगैरे तयार करत असते. तेवढ्यातच इथे अद्वैत छान फ्रेश होऊन आलेला असतो, तयार होऊन आलेला असतो आपलं काम करण्यासाठी. कारण कामसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. तेव्हा इथे अद्वैत आता काम करत असताना नेटवर्क अजिबात नसतो, कारण वायफाय बंद असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो, आता वायफायला काय झालं? त्यानंतरला नैना येते आणि म्हणते, हे काय झाले रे राहुल, इंटरनेटच नाही आहे. मी मगापासून इथे मला काय हवं नको ते बघते, तर इंटरनेट बंद आहे. काय झालं आहे का प्रॉब्लेम? राहुल म्हणतो, हो ना, माझासुद्धा इंटरनेट चालत नाही आहे. काय झालं काय माहिती, आता तर व्यवस्थित चालत होता, अचानक बंद झाला. तेव्हा इथे आता सगळ्यांच्या मोबाईलचं नेटवर्क गेलेले असतात, कारण कलाने वायफाय बंद केलेला असतो, जेणेकरून अद्वैतला आराम मिळावा. तेव्हा इथे कला म्हणत असते की सॉरी, मी वायफाय बंद केला आहे. अद्वैत आहे ना काम करत बसला आहे, त्याला मी म्हणाले की आराम कर म्हणून, तो माझं काय ऐकत नाही आहे. त्याने जर आराम केला तर तो लवकर बरा होईल ना, म्हणून मी इंटरनेट बंद केलं आहे, त्याने आराम करावा म्हणून, बाकी काही नाही. तो लॅपटॉप खोलून काम करत बसला आहे. तेव्हा इथे नैना म्हणत असते, हो का, अद्वैतसाठी तू बंद केलं आहेस, मग काहीच हरकत नाही. आधी अद्वैतचं बरं होणं जास्त गरजेचं आहे. आम्ही दोघंजणं काय अजून थोडा वेळ ॲडजस्ट करू शकतो.
तेव्हा आबा म्हणतात, अगदी बरोबर बोललीस आणि असंच हवं आहे. म्हणजे आता अद्वैतला आराम करायचा असेल तर असंच काहीतरी करावं लागेल, नाहीतर तो आपल्या कुणाचं काही ऐकणार नाही आहे. तेव्हा राहुल म्हणत असतो, आबा जर इथे आता ब्रोला बरं वाटत नाही आहे तर मी जाऊ का त्याच्या जागी ऑफिसला? मी जाऊन ऑफिस सांभाळतो. तेव्हा आबा म्हणत असतात, राहुल तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे की ऑफिसमध्ये गेल्यानंतर जे काही महत्त्वाचे डिसिजन असतात ते अद्वैत घेत असतो विचार करून. त्याच्यामुळे जर तू गेलास आणि काही प्रॉब्लेम झाला तर इथे रोहिणी सरोजला भेटायला ऑफिसमध्ये आलेली असते आणि इथे सरोज आता आपल्या कामामध्ये असते. रोहिणी म्हणत असते, सरोज वहिनी मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून मी इथे आलेले आहे, कारण घरी मला बोलता आलं नसतं. सरोज वहिनी मला कळतंय ना तुला किती त्रास होतोय ते. अगं काल मी बघितलं तू अद्वैतसाठी कॉफी घेऊन गेलीस तर अद्वैत काय म्हणाला की मला ही कॉफी नको आहे, मला खरेच्या हातची कॉफी हवी. तेव्हा तुझा तो पडलेला चेहरा मी बघितला आणि मला खरंच खूप वाईट वाटलं गं. म्हणून मी इथे आले हे सांगायला की काहीही झालं तरी मी तुझ्याबरोबर आहे, अगदी नेहमी. तर इथे अद्वैत म्हणत असतो, हे काय अजून खरे कॉफीसुद्धा घेऊन आलेलं नाही आहे. तेव्हा इथे अद्वैत आता जोरात ओरडतो आणि म्हणतो की खरे लवकर वरती ये, कॉफी कुठे आहे? तेव्हा आबा म्हणतात, कला अगं काय झालं? अद्वैत काय एवढा आरडाओरडा करतोय? तो बरा आहे ना? तेव्हा कला म्हणते, हो आबा आता तो बरा आहे, पण त्याला ना कॉफी हवी आहे म्हणून तो चिडचिड करतोय. आता मी हे काय बनवून घेऊन जाते लगेच. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो की खरे लवकर ये, माझी कॉफी घेऊन ये. आणि तो फारच आता चिडचिड करत असतो, कारण का त्याला आता फ्रेश वातावरण हवं असतं. तो आजारी असतो आणि त्याच्यामध्ये इथे कलाने त्याचं काम बंद करून टाकलेलं असतं. तेव्हा कला म्हणते, चांदेकर ही घे कॉफी. आणि काय झाले तुला एवढा ओरडतोयस का? तुझा आवाज आहे ना खालपर्यंत येतोय. आबा विचारत होते की इथे अद्वैत ओरडतोय का? काय झालं? तुझ्यासाठीच कॉफी बनवत होते ना मी. बरे हे घे चल, आता कॉफी घे आणि पिऊन टाक. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, आणि ह्या इंटरनेटला काय झालं आहे? तो आता का चालत नाही आहे? तेव्हा कला म्हणते, मला काय माहिती? तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, माझी खूप जास्त चिडचिड होते. मला ऑफिसला जाता येत नाही आहे आणि मला घरूनसुद्धा काम करता येत नाही आहे. या इंटरनेटला काय झालं आहे मला अजिबात कळत नाही आहे. तेव्हा इथे आता अद्वैत म्हणत असतो, खरे आताच्या आता बघ त्या इंटरनेटला काय झालं आहे ते. माझं काम तर व्हायला हवं आहे ना. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर तू जरा शांत हो. तुला कळलं ना आजारी आहेस ना तू. एवढा आरडाओरडा बरा नाही तुझ्या तब्येतीसाठी. हे बघ तू आता शांतपणे कॉफी घे. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, आणि माझा ब्रेकफास्ट कुठे आहे? मला ब्रेकफास्टसुद्धा हवा आहे, कळतं आहे का? तेव्हा कला म्हणते, अरे हो बाबा ठीक आहे, आधी कॉफी तर घे, मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येते. तेव्हा इथे कला खाली येते. आबा विचारत असतात की कला कसा आहे अद्वैत, बरा आहे ना? तेव्हा कला म्हणते, हो आबा तुम्ही अजून इथेच बसलाय का? तुम्ही पण आराम करा ना, मी त्याच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन जाते. तेव्हा इथे कला आता प्लेटमध्ये अद्वैतसाठी पोहे काढते आणि त्यासाठी पोहे घेऊन जात असते. तर इथे आता सरोज म्हणत असते, रोहिणी तू इथे पुन्हा एकदा माझे कान भरायला आली आहेस का? तेव्हा रोहिणी म्हणते, अजिबात नाही आहे सरोज वहिनी, मी कशाला तुझे कान भरू? हे बघ मला माहिती आहे तुला जी गोष्ट पटते ती पटते आणि जी गोष्ट नाही पटत ती नाही पटत. आता तुझा मुलगा जर तुझं न ऐकता त्याच्या बायकोचं जास्त ऐकायला लागला तर तुला आई म्हणून त्रास होईलच. म्हणून मी तुला म्हणते की याआधीसुद्धा मी तुला मदत केले, यानंतरसुद्धा मी तुला मदत करेन. आपण दोघीजणी असा प्लॅन करू ना की ती कला आणि तिची आई दोघीही घर सोडून निघून जातील आपल्या घराला. त्या दोघीजणी ज्या काही चिटकून बसल्यात ना त्या दोघींना आपण घरातून बाहेर काढूया ना. तेव्हा सरोज म्हणते, अगदी बरोबर, काहीतरी प्लॅन करून या दोघींना घरातून बाहेर तर काढायलाच पाहिजे. तर इथे कला म्हणत असते, बाप रे या चांदेकरचं मी काय करू? किती ती चिडचिड, किती तो आगाऊपणा, बाप रे इथे डोक्याला ताप करून ठेवलाय. देवा सोडव रे मला, अति आगाऊ कुठला, असं कला आपल्या मनामध्येच स्वतःला म्हणत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता संगी येते आणि म्हणते की आईचा हात म्हणून आईच्या हातून एक घास खाल का? तेव्हा संगी जात असताना अद्वैतीला आई अशी हाक मारतो. तेव्हा संगीला खूपच जास्त आनंद होतो. ती इथे कलाला म्हणत असते, कले जावई बापू खरंच खूप चांगले आहेत गं, खरंच खूप चांगले आहेत. आणि तुला माहिती आहे का त्यांची ही चिडचिड का होते? लग्नामध्ये तुमचं लग्न मनाविरुद्ध झालं ना, त्यांना असं वाटते की त्यांची फसवणूक झाली. लग्नामध्ये जे काही झालं
त्यामुळे ते खूपच जास्त आपल्यावरती रागवलेत. पण ते माणूस म्हणून खरंच खूप चांगले आहेत. म्हणून मी तुला सांगते बाळा, हे नातं स्वीकार, जावईबापूंना स्वीकार, त्यांना असं एकटं टाकू नकोस. तेव्हा इथे कला म्हणते, ठीक आहे आई, आता मला कळलं मी कोण आहे ते. मी आहे कला अद्वैत चांदेकर. आता हे लग्न मी पूर्णपणे आपल्या मनापासून स्वीकारणार आहे, असं कला आता आपल्या आईसमोर म्हणते. आणि इथे अद्वैतला ती आता मनापासून स्वीकारण्याचा निर्णय घेते.